आपल्या शरीराला अल्कलाईन गुणधर्मामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचे खूप फायदे असतात. याच्यावरच आपण एक लॉंग व्हिडिओ केलेला आहे, तो तर अवश्य पहा. परंतु हे अल्कलाईन नेचर करण्याचे कोणते 3 मार्ग आहेत मुख्य, म्हणजे त्या 3 मार्गांचा वापर करून आपल्या शरीराला अल्कलाईन नेचरमध्ये ठेवू शकतो. म्हणजे आपला रक्ताचा पीएच हा 7.4 पेक्षा जास्त ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. तर याच्यातले जे 3 मार्ग आहेत हे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी की अल्कलाईन वॉटर, हे पाणी जे असतं ते अल्कलाईन नेचरचं पाणी पिणं, पण ते खूप महागड असतं. त्याच्या मशीन ज्या आहेत अल्कलाईन वॉटर बनवणाऱ्या त्यांची पण कॉस्ट जास्त असते. मग सर्वसामान्य माणसांना परवडणारे दुसरे कुठले आणखी 2 गोष्टी आहेत. हे पाणी तर एक आहेच, परंतु त्याच्याशिवाय जे दुसरे 2 मार्ग आहेत ते म्हणजे की श्वासावर तुमच्या नियंत्रण करणं. म्हणजे काय, खोल श्वास घेणं. आपण 4, 5, 6 सेकंद हे जे म्हणत असतो, म्हणजे खोल श्वास घ्या, तुम्ही थोडा वेळ तो मध्ये धरून ठेवा आणि नंतर तो सोडा. किंवा थोडेसे व्यायाम असे करा की ज्याच्यामध्ये धाप लागेल तुम्हाला. म्हणजे धाप लागली म्हणजे काय होईल, तुमच्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जाईल जास्त, आणि कार्बन डायऑक्साईड जेव्हा जास्त निघून जात असतो बाहेर, तेव्हा ते शरीर, ते रक्त शरीरातलं ते अल्कलाईन गुणधर्माचं होत असतं, की जे आपल्याला पाहिजे आहे निरोगी राहण्याकरता, आजारी न पडण्याकरता. हे अल्कलाईन गुणधर्माचं जे पाहिजे ते श्वास जर मोठ्यानं चालला तर हा सोपा मार्ग आहे, प्रत्येकाला करता येण्यासारखा, आणि याला कसलाही खर्च पडत नाही. आणि याच्यासोबतच जे कॉमन आपण रुटीन जे आहार म्हणतो आपण, की आहारावर आरोग्य अवलंबून असतं. पोट साफ तर आरोग्य साफ म्हणतो आपण. तसं ह्या आहाराच्या बाबतीमध्ये जे काही पदार्थ आपण जे निसर्गातून आलेले जशास तसे, ज्याच्यावर कसलीही प्रक्रिया केलेली नाही, ज्याला भाजलेलं नाही, तळलेलं नाही, उकळलेलं नाही, शिजवलेलं, अशा प्रकारचे जर आहार तुम्हाला जास्तीत जास्त घेता आला तर हा पण आहार तुमच्या रक्ताचा गुणधर्म हा अल्कलाईन करायला मदत करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आंबूस, जे काही चवीला लागतात, आंबट थोडेसे असणारे चवीला, असे जे काही फळं असतील, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, तर अशा प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, त्यातल्या त्यात पुन्हा डार्क ग्रीन म्हणजे गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या रंगाची फळं, वेगवेगळ्या निरनिराळ्या चवीची, वेगवेगळ्या रंगाची अशी फळं आणि फळभाज्या आहारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं तुमच्या रक्ताचा पीएच हा 7.4च्या पुढे जाईल, म्हणजे अल्कली धर्मी तो होईल. अल्कलाईन नेचर आपण जे ऍसिड बेस म्हणत असतो त्याच्यामध्ये हे बेस याच्याकडे जाईल आणि त्याच्यामुळं जे शरीराला फायदा होत असतो, आजारी पडत नसतो. याच्यावर आपण एक मोठा व्हिडिओ केलेला आहे, तो अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये सविस्तर याच्याविषयीची माहिती सगळी कळेल. आणि